नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुनने जणू काही विडाच उचललाय। काहीही झालं तरीसुद्धा सायलीच्या आईवडिलांना शोधून काढायचं म्हणजे काढायचं, आणि त्यासाठी त्याने इथे इन्स्पेक्टर सावंत, चैतन्य, कुसुमताई सगळ्यांना कामाला लावलेलं आहे। सगळ्यांना कामाला लावले जेणेकरून लवकरात लवकर काहीतरी लीड मिळेल, काहीतरी असा पुरावा मिळेल, एखादा सायलीच्या लहानपणीचा फोटो मिळेल ज्याच्यामुळे आपण सायलीच्या आईवडिलांचा शोध घेऊ शकतो। आणि या अनुषंगाने इथे अर्जुनने आता सगळ्यांना कामाला लावले आणि तो सुद्धा इथे दिवस रात्र त्या गोष्टीचा विचार करतोय आणि त्या पद्धतीने कामसुद्धा करतोय। आणि प्रेक्षकांनो, हे सगळं करत असताना इथे सायलीला अर्जुनला काही वेळ देता येत नाही आहे, सायलीबरोबर काही बोलता येत नाही आहे। आणि प्रेक्षकांनो, खरं सांगायचं म्हणजे इथे अर्जुन काहीतरी महत्त्वाच्या गोष्टींवरती लक्ष देतोय, काहीतरी महत्त्वाची कामं करतोय आणि त्याच्यामध्ये आता सायलीचं वेगळंच काहीतरी आहे। पण प्रेक्षकांनो, तरीसुद्धा इथे अर्जुन आता सगळं मॅनेज करून सायलीच्या आईवडिलांना शोधून काढण्याचा अतोनात प्रयत्न करतोय। पण प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनच्या हाती असा काही क्लू सापडलेला आहे ज्याच्यावरून अर्जुनच्या बऱ्याच गोष्टी लक्षात आलेल्या असतात आणि त्याच्यामुळे अर्जुन लवकरात लवकर त्याच्या ध्येयापर्यंत पोचणार आहे। ते कसं काय? तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता प्रिया हिला तिची शिक्षा माफ केलेली असते आणि त्यामुळे अश्विन प्रियाला घेऊन घरी येतो आणि तेव्हा इथे सायलीने प्रियाची आणि अश्विनची घरातून हकलपट्टी केलेली असते। प्रियाला आता घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला असतो आणि तेव्हा इथे अर्जुनने एक गोष्ट आता प्रियासमोर सांगितलेली असते की तुझ्यावरती आता आमचा विश्वास नाही, तू खरोखर कोण आहेस ना हे आता आम्हाला लवकरच कळेल। तू प्रिया आहेस की तू तन्वी आहेस हे सत्य मी जरूर शोधून काढण्याचा प्रयत्न करतोय, असं अर्जुन जेव्हा प्रियाला बोलतो प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तेव्हा इथे प्रियाने आता खूप मोठी चूक केलेली असते प्रेक्षकांनो। कारण इथे सायलीचं गाठोडं जे की प्रियाकडे आहे ते गाठोडं आता तिला काही करून सुभेदारांच्या घरातून घ्यायचं असतं आणि इथे आता तिला स्पष्टपणे नकार दिलेला असतो, सुभेदारांच्या घरामध्ये पाऊल टाकायचं नाही। आणि तिला त्या गाठोड्याबद्दल अश्विनलासुद्धा काही सांगायचं नाही आहे। अश्विनला जर कळलं तर अश्विनच्या समोर हे सुद्धा सत्य येईल की सायली ही खरी तन्वी आहे, प्रिया नाही। त्याच्यामुळे इथे आता प्रियाला अश्विनला काहीही कळू द्यायचं नाही आहे। अश्विनला काही कळू न देता प्रिया इथे लपून छपून सुभेदारांच्या घरामध्ये शिरकाव करते आणि सायलीचं गाठोडं चोरून आणण्याचा प्रयत्न करत असते। तेव्हा इथे गाठोडं चोरत असताना इथे सायली आणि अर्जुनने प्रियाला रंगे हात पकडलेलं असतं आणि तेव्हा इथे अर्जुनच्या हाती सायलीचं गाठोडं हे लागलेलं असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो, एवढंच नाही, जेव्हा इथे आता प्रियाला रंगेहात पकडलं जातं आणि सायलीचं गाठोडं सापडतं तेव्हा इथे अश्विनच्या समोरसुद्धा प्रियाचा खरा चेहरा आलेला असतो। तेव्हा इथे अश्विनला कळतं की प्रियाला इथे जेलमधून बाहेर काढून आपण किती मोठी चूक केलेली आहे। जेव्हा इथे अश्विनला कळतं की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे तर सायली हीच खरी तन्वी आहे आणि म्हणूनच सायलीचं गाठोडं हे प्रियाकडे आहे हे अर्जुन आता सगळ्यांना सांगतो। आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला पुन्हा जेलमध्ये अर्जुनने पाठवण्याची तयारी केलेली असते। 3 गुन्ह्यांच्या अंतर्गत प्रियावरती गुन्हा दाखल करत तिला पुन्हा एकदा तिची रवानगी जेलमध्ये केलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता सुमनचं काहीसं वेगळं चालू आहे। नागराजबद्दल तिला सगळं सत्य माहिती आहे, पण ती आता करणार काय? कारण नागराजने तिला जीवे मारण्याची धमकी दिलेली असते। तोंड बंद ठेवायचं, नाहीतर हे तोंड बंद करायला मला वेळ लागणार नाही, असं इथे नागराज स्वतःच्या बायकोला सुमनला म्हणतो। या सगळ्या गोष्टींपासून तू लांब राहायचं, तू काहीच बोलायचं नाही आणि दादाला जर सत्य सांगण्याचा प्रयत्न केलास तर मी काय करेन काही सांगता येत नाही, असं सुद्धा इथे आता नागराज आपल्या बायकोला म्हणतो। तेव्हा इथे सुमन घाबरलेली असते, मनामध्ये खूप काही असतं आणि ते तिला प्रतिमा आणि रविराज यांना सांगायचं सुद्धा असतं, पण सांगितलं आणि नागराजने काही चुकीचं पाऊल उचललं तर सगळे प्रश्न इथे आता सुमनच्या मनामध्ये असतात।
आणि शेवटीला प्रेक्षकांनो इथे आता कोर्टामध्ये सगळे आता जमलेले असतात आणि प्रियाचा वकील इथे ॲडव्होकेट देसाई हे आता खूपच जास्त हुशारीने प्रियाची बाजू मांडतात. सांगतात की प्रिया मधुकर हिने कोर्टामध्ये जी साक्ष दिली होती ती स्वतःच्या बचावासाठी दिली होती. तब्बल 2-2.5 वर्ष त्या खोटं बोलत होत्या, पण महिपत आणि साक्षीच्या धमकीमुळे खोटं बोलत होत्या. आणि त्याचा आता एक पुरावा म्हणजे इथे ज्या पद्धतीने महिपतने आता प्रियावरती अटॅक केला होता ते CCTV फुटेजमध्ये सगळं आता कैद झालेलं असतं आणि त्यामुळे ते फुटेज आता कोर्टामध्ये सबमिट केलेलं असतं. तेव्हा इथे कळतं की इथे आता प्रियाने जेव्हा मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिली होती तेव्हा महिपतने प्रियाला जिवंत ठेवलं होतं. पण ज्या क्षणी इथे प्रियाने कोर्टामध्ये खरी साक्ष दिली, साक्षीच्या विरोधामध्ये साक्ष दिली, खरी गुन्हेगार साक्षी आहे हे जेव्हा प्रियाने सांगितलं तेव्हा मात्र इथे महिपत तिच्या जीवावरती उठलाय. याचा अर्थ प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार जे काही बोलतायत ते अगदी बरोबर आहे. म्हणजे साक्षीच्या विरोधामध्ये साक्ष दिली तर महिपत तिला मारण्याचा प्रयत्न करतोय आणि ते आता CCTV कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झालेलं आहे. तेव्हा तुम्ही आता इथे सगळ्या गोष्टीची शहानिशा करा आणि प्रिया मधुकर यांना तुम्ही माफी द्या असं इकडे ॲडव्होकेट देसाई म्हणत असतात. तेव्हा इथे आता व्हिडिओमध्ये महिपत एवढा मोठा सुरा घेऊन प्रियाचा पाठलाग करतायत, तिला मारण्याचा प्रयत्न करतायत, हे सगळं त्याच्यामध्ये दिसतं. त्याच्यामुळे प्रिया मधुकर हिने कोर्टामध्ये मधुभाऊंच्या विरोधामध्ये आता साक्ष दिली ते स्वतःच्या बचावासाठी दिली होती हे आता स्पष्ट होतं आणि त्यामुळे प्रियाला सोडण्यात आलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रियाला सोडलेलं असतं. अर्जुन आता दुसऱ्या कामामध्ये बिझी होतो कारण सावंतांनी सगळी गाठोडी बघायला बोलवलेली असतात. त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा आता आश्रमामध्ये पोलिसांचं जाणं झालं होतं आणि गाठोडी ताब्यामध्ये घेण्यात आली होती तेव्हा ज्या ज्या वस्तू ताब्यात घेतल्या होत्या त्याच्यामध्ये फक्त 18 गाठोडी त्यांच्या ताब्यात होती, 2 गाठोडी गायब होती आणि ते सुद्धा सायली आणि प्रियाची ही 2च गाठोडी गायब होती हे अर्जुनच्या आता लक्षात आलेलं असतं. मग जर इथे पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन करताना फक्त 18 गाठोडी घेतली होती मग ती 2 गाठोडी गेली कुठे? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनला संशय येतो, नक्कीच काहीतरी गडबड आहे. या प्रियाने अजून काहीतरी फ्रॉड करून ठेवलं आहे. स्वतःचं गाठोडं घेऊन जायचं ना, सायलीचं गाठोडं घेऊन जायची तिला काय गरज होती? तिनेच काहीतरी कांड केलेला आहे हे अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन म्हणतो नक्कीच या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्जुन विचार करतो की जाऊन आता इथे सिनियरला भेटायला हवं. ज्या वेळेला प्रिया त्याच्याकडे आली होती, तन्वी आली होती की मी तुमची मुलगी आहे हे सांगायला, त्यावेळेला तिने काय काय दाखवले पुरावे हे मला आता विचारायला हवं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन रविराज काकांना भेटण्याचा निर्णय घेतो. तेवढ्यातच इथे आता सायलीला राग आलेला असतो कारण सायलीने अर्जुनसाठी भेंडीची भाजी केलेली असते आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी एक चिठ्ठीसुद्धा सोडलेली असते आणि त्याच्यामध्ये आता अर्जुनला तिला रिप्लाय करायचा असतो. पण अर्जुन काही चिठ्ठी बघतच नाही. तो इथे इतका टेन्शनमध्ये असतो, इतका घाईघाईमध्ये असतो की भेंडीची भाजी खातो आणि लगेचच तो कामाला सुरुवात करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो शेवटीला सायलीला फोन करायचं राहूनच गेलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायली चिडलेली असते आणि ती अस्मिताला सांगते की अर्जुनने मला फोन केला नाही म्हणून. तेव्हा इथे सायली आता टेन्शनमध्ये असताना अस्मिताला ते बघवत नाही आणि अस्मिता तिला एक सल्ला देते. ती म्हणते की नवऱ्याचं जर प्रेम मिळवायचं असेल तर तुला स्वतःमध्ये काही बदल करावे लागतील. तू जरा तुझी कपड्यांची स्टाईल बदल, तुझं राहणीमानी जरा बदल. पण प्रेक्षकांनो अर्जुनच्या बाबतीत तसं काही नसतं. त्याचं सायलीवरती इतकं प्रेम आहे की तिच्यासाठी तो आता इतकी धडपड करतोय की सायलीला आता तिच्या आईवडिलांचं सुद्धा प्रेम मिळवून त्याला द्यायचं आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनची ती सगळी धावपळ आहे. पण इथे आता सायलीला असं वाटतंय की अर्जुनकडे आता माझ्यासाठी वेळच नाही आहे. पण इथे आता अर्जुनला खरं तर सायलीसाठी खूप काही करायचं आहे, तिला सगळा आनंद मिळवून द्यायचा आहे आणि म्हणूनच तो इथे तिच्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न करतोय. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायलीचे एफर्ट्स अर्जुनला दिसत असतात पण त्याला आता सगळा फोकस सध्या तरी तिच्या आईवडिलांना शोधण्याकडे लावायचा आहे. आणि प्रेक्षकांनो एका बाजूला इथे आता प्रिया परत आलेली असते आणि तेव्हा सायली तिला घरातून हाकलून देते. ती म्हणते की तुला या घरामध्ये अजिबात जागा नाही आहे. आणि तेव्हा अर्जुन म्हणत असतो आणि 1 मिनिट, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला असं वाटत असेल
की तू तन्वी सुभेदार आहेस म्हणून तू सुटली आहेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुला परत जेलमध्ये पाठवणार. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू खरी तन्वीच नाही आहेस असं सुद्धा आता मला वाटते. तुझ्या विरोधामध्ये पुरावे गोळा करतो, तू नक्की कोण आहेस ना हे शोधून काढतो, असं इथे आता अर्जुन म्हणतो. कारण का तू तन्वी नाही आहेस याच्यावरती आता मला संशय आहे आणि ते मी लवकरच प्रूफ करणार, असंही अर्जुन तिला म्हणतो. प्रिया पूर्णपणे घाबरलेली असते. ती म्हणते, देवा आता काय करू मी? अर्जुनला माझ्यावरती संशय आला आहे की मी तन्वी नाही आहे म्हणून, आणि आता त्याला संशय आला आहे म्हणजे तो शोध लावणारच. प्रियाला आधीच घरातून हाकलून दिलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता महिपत खूपच जास्त चिडलेला असतो. महिपतला इथे खूप जास्त दंड द्यायला लागतो कारण त्याने प्रियावरती हल्ला केलेला असतो. तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो आता जेव्हा प्रिया किल्लेदारांच्या इथे जाते, रविराज काकांनी तिची हकलपट्टी केलेली असते. दोघेही आता रस्त्यावरती आलेले असतात. बरं आता एवढ्या कमी वेळेमध्ये भाड्याने घर तरी कुठे मिळणार असा अर्जुनला प्रश्न पडलेला असतो. तेव्हा प्रिया एक आयडिया करते. प्रिया म्हणत असते, मागच्या वेळेला जेव्हा घरातल्या लोकांनी अर्जुन आणि सायलीला घरामध्ये घेतलं नव्हतं तेव्हा ते दोघेजण अंगणात राहिले होते आणि अंगणामध्ये राहिल्यानंतर त्याच लोकांना इतकी लाज वाटली की त्यांनी अर्जुन आणि सायलीला घरामध्ये घेतलं. मग तू सुद्धा तसं करूच शकतोस ना. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, ठीक आहे आपण सुद्धा आता बाहेर राहूया, पण तुला जमेल का? तेव्हा प्रिया म्हणते, हो मला जमेल ना. आणि प्रेक्षकांनो प्रिया आता मुद्दामूनच बाहेर राहते कारण तिला आता आतमध्ये जाऊन तिचं सायलीचं गाठोडं चोरायचं असतं आणि त्यामुळे ती आता अंगणामध्ये झोपण्याचं नाटक करते. आणि तेवढ्यातच प्रिया हळूवारपणे आता सुभेदार सगळे झोपले त्याची खात्री करून घरामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करते. घरामध्ये ती जाते सगळ्यांची नजर चुकवून आणि ती आता अश्विनच्या रूममध्ये तिने ज्या कपाटामध्ये सायलीचं गाठोडं ठेवलं आहे ते चोरून घेऊन जात असतानाच इथे अर्जुन आणि सायली तिला रंगेहात पकडतात. अर्जुन म्हणतो, मला माहितीच होतं जे गाठोडं आश्रमामधून गायब आहे ते तूच आणून ठेवलं असशील, कारण सिनियरला मी सांगितलं तेव्हा त्याने मला सांगितलं की प्रियाने मला एक गाठोडं दाखवलं, त्याच्यामध्ये तिच्या काही आठवणी होत्या आणि ते गाठोडं ती सुभेदारांकडे घेऊन गेले आणि तेव्हा ते गाठोडं तू कपाटामध्ये लॉक करून ठेवलेस हे मला माहिती होतं आणि म्हणूनच मी तुझ्यावरती तेव्हापासून नजर ठेवून आहे. तेव्हा प्रेक्षकांनो जेव्हा आता प्रियाच्या हातातलं गाठोडं तिला रंगेहात पकडून अर्जुनने मिळवलेलं असतं त्याच्यामध्ये आता सायलीच्या सगळ्या आठवणी असतात. सायलीचा फोटो, त्याच्यावरती सायलीचं नाव, तिच्या त्या वस्तू. तेव्हा इथे सायली म्हणत असते, पण हे गाठोडं तर माझं आहे. मधुभाऊ मला म्हणत होते की हे गाठोडं माझं आहे. या माझ्या सगळ्या आठवणी आहेत लहानपणीच्या, त्या प्रिया तुझ्या कशा काय असू शकतात? प्रियामध्ये आणि सायलीमध्ये वाद होतो. प्रिया खोटं बोलत असते की ह्या सगळ्या आठवणी माझ्या आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, याचा अर्थ एकच होतो, सायली ही खरी तन्वी आहे म्हणून सायलीचं गाठोडं घेऊन तू सगळे पुरावे सायलीचे दाखवलेस ना? नाही, मला माहिती आहे, तुला आधीपासूनच माहिती होतं की सायली ही सिनियर आणि प्रतिमा आत्याची मुलगी आहे. तुला कुणी सांगितलं गं? म्हणून तर इथे सायलीचं गाठोडं घेऊन ते पुरावे तू सिनियरला दाखवलेस आणि त्यांची मुलगी असल्याचा दावा केलास ना. पण आता मी तुला सोडणार नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो अश्विनसमोर सत्य आलेलं असतं. तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वी हे सगळं खरं आहे? खरं आहे का प्रिया? तू खरी तन्वी नाही आहेस? तू सायली बहिणीचं गाठोडं सगळ्यांना दाखवलंस तन्वीचं गाठोडं म्हणून. तेव्हा इथे आता प्रियाला चांगली शिक्षा मिळालेली असते. अश्विनसमोरसुद्धा सत्य आलेलं असतं कारण अर्जुन तमाशाच तसा करतो. अर्जुन म्हणतो, ही मुलगी एक नंबरची खोटारडी आहे. तिने आश्रमामधून 2 गाठोडी गायब केली, एक स्वतःचं आणि एक सायलीचं. सायलीचं गाठोडं हे तन्वीचं गाठोडं आहे आणि म्हणूनच तिने सिनियरला सगळ्या तन्वीच्या आठवणी दाखवल्या आणि त्याने तिच्यावरती मुलगी म्हणून विश्वास ठेवला. तेव्हा इथे आता प्रियाच्या सगळेजण थोपाडीत देतात, प्रियाला चांगली शिक्षा करा असं म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की उद्याच मी पोलीस कंप्लेंट करतो आणि तुझ्यावरती फ्रॉडचा गुन्हा दाखल करतो. प्रतिमा आत्याला चुकीच्या गोळ्या दिल्यास म्हणून तुझ्यावरती फसवणुकीचा सुद्धा गुन्हा दाखल करतो. तिला मारण्याचा प्रयत्न केलास, इथे मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष तर दिलीसच, स्वतःच्या आईला चुकीच्या गोळ्या दिल्यास, त्याचबरोबर सायलीची ओळख लपवण्याचा प्रयत्न केलास आणि इथे सगळ्यांना फसवणूक केलीस, ती म्हणजे वेगळीच. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनने सकाळी जाऊन प्रियाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला असतो आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने प्रियाने सगळ्यांची फसवणूक केली आहे, सायलीची फसवणूक केली आहे, सायलीला
तिच्या खऱ्या आईवडिलांपासून माहीत असूनसुद्धा दूर ठेवण्यात आलं आणि इथे प्रियाने कशा पद्धतीने सगळ्यांना त्रास दिला, सगळ्यांना फसवलं, या सगळ्या गोष्टी अर्जुनने आता पोलीस स्टेशनमध्ये मांडलेल्या असतात पुराव्यांसकट. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अश्विन म्हणतो, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तन्वी, आता तुझी खरी जागा जेलमध्ये आहे, असं आता अश्विन म्हणत असतो. तर इथे आता जेलमधून बाहेर पडलेल्या प्रियाला खूपच हुशारीने ती बाहेर पडलेली असते, पण अर्जुनने सुद्धा तिला 3 गुन्ह्यांच्या अंतर्गत पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवलेलं असतं आणि पुन्हा जेलमध्ये गेल्यानंतर आधीची केस पुन्हा रिओपन होते. त्यामुळे इथे आता प्रियाला खूप मोठी शिक्षाही झालेली असते. त्यामुळे इथे अश्विनलासुद्धा आपल्या चुकीची जाणीव होते की आपण एका चुकीच्या मुलीला सपोर्ट करत होतो. अशा पद्धतीने प्रियाला पुन्हा एकदा तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालेली असते. तिची रवानगी पुन्हा एकदा जेलमध्ये झालेली असते आणि इकडे एका बाजूला सायलीला तिचे खरे आईवडील मिळालेले असतात.